जय मसीह की आप सभी को परमेश्वर के नाम पे आप सभी का आह्वान करते हैं। आइए आराधना में जाने से पहले ये परमेश्वर के वचन की ओर थोड़ा सा ध्यान दें। वचन संहिता उसका 95 अध्याय आप अगर खोलते हैं तो मैं उसमें से पढ़ना चाहूंगा आपके लिए। आओ हम यहोवा के लिए ऊंचे स्वर से गाएं, अपने उद्धारकर्ता की चट्टान का जय जयकार करें। हम धन्यवाद करते हुए ये उसके सन्मुख आए और भजन गाते हुए उसका जय जयकार करें, क्योंकि यहोवा महान ईश्वर है और सब देवताओं के ऊपर महान राजा है। पृथ्वी को गहरे स्थान उसकी ये हाथों में है और पहाड़ों के चोटियां भी उसके हाथों में है। समुद्र उसका है और उसी ने उसको बनाया और स्थल भी उसी के हाथों का रचा है। परमेश्वर का जैसे वचन कहता है, बहुत ही ये सच है कि परमेश्वर ने हम सबको बनाया है और यहाँ की सारी सृष्टि उसके द्वारा ही रची गई है। आइए परमेश्वर का धन्यवाद करें, उसकी स्तुति गाएं। आइए अपनी आंखों को बंद करें और परमेश्वर की ओर देखें। उसकी सन्निधि में प्रवेश करने से पहले एक छोटी सी प्रार्थना करना चाहूंगा। प्यारे खुदावंद, धन्यवाद करते हैं इस सुंदर समय के लिए। प्रभु जी, हम सभी को इकट्ठा किया है यहाँ पे और प्रभु जी हमें जो भी देख रहे हैं प्रभु जी, उन सभी के जीवन में भी प्रभु जी तूने अच्छा भला रहा ये पूरे हफ्ते इसलिए तेरा धन्यवाद करते हैं। खुदावंद, आज हम तेरी सन्निधि में हैं और वो अपने घरों में भी प्रभु जी सन्निधि अपने जगहों पर घरों में रहकर प्रभु जी इस आराधना में प्रभु जी सहभागी हो रहे हैं। खुदावंद, उन्हें आशीष कर और तेरी सन्निधि उनके अंदर होने पाए। और जहाँ पे प्रभु जी जिस किसी के जीवन में प्रभु जी अभी शांति नहीं है, तेरी आराधना के द्वारा उसके जीवन में शांति आने पाए खुदावंद। और साथ ही प्रभु जी हमारे आराधना और स्तुति के द्वारा केवल तू ही ये महिमा में होने पाए। तेरा नाम ही ऊंचा उठने पर यीशु मसीह के नाम पर ये प्रार्थना मांगते हैं, आमीन। आइए दोस्तों, एक गीत गाकर परमेश्वर के धन्यवाद करें, उसका स्तुति करें। एक कन्नड़ सॉन्ग है, निन्न प्रसन्नतಗಾಗಿ ನನ್ನ ತವಗಿಸುವೆ। Praise the Lord, amen, hallelujah।
येरुविल्ला पवित्र आत्मने पवित्र आत्मने निन्न परिशुद्ध प्रसन्नते ನನಗೆ ಇಲ್ಲ ನಿನ್ನ ಪ್ರಸನ್ನತೆಗಾಗಿ ತವಗಿಸುವೆ ನಿನ್ನ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಜೀವಿಸುವೆ ನಿನ್ನ ಪ್ರಸನ್ನತೆಗಾಗಿ ತವಗಿಸುವೆ ನಿನ್ನ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಜೀವಿಸುವೆ ತುಂಬಿಸು ನಾನನ್ನು ಈ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಿನ್ನ ವರಗಳಿಂದ ಓ ದೇವರಾತ್ಮನೇ ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯು ನೀನೆ ನನ್ನ ಸ್ನೇಹವು ನೀನೆ ನಿನ್ನ ಪ್ರಾಣಾತ್ಮದೇಹವ ಅರ್ಪಿಸುವೆ ತುಂಬಿಸು ನಾನನ್ನು ಈ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಿನ್ನ ವರಗಳಿಂದ ಓ ದೇವರ ಆತ್ಮನೇ ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯು ನೀನೆ ನನ್ನ ಸ್ನೇಹವು ನೀನೆ ನನ್ನ ಪ್ರಾಣಾತ್ಮದೇಹ ಅರ್ಪಿಸುವೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮನೇ ಪವಿತ್ರಾತ್ಮನೇ ನೀಯಲ್ಲದೆ ನಾನು ಏನೂ ಇಲ್ಲ ಪವಿತ್ರಾತ್ಮನೇ ಪವಿತ್ರಾತ್ಮನೇ ನಿನ್ನ ಪ್ರಸನ್ನತೆ ನನಗೆ ಇಲ್ಲ Praise the Lord. धन्यवाद खुदा तेरा धन्यवाद करते हैं खुदा मैं पवित्र आत्मा तेरे आह्वान करते हैं कि तुम हमारे बीच में मौजूद हो और हमें पिता परमेश्वर के पास ले चले खुदा हमें तेरी आत्मा से परिपूर्ण कर जिस प्रकार प्रभु जी तूने ये यूहन्ना को जकरिया को और प्रभु जी उसकी पत्नी एलिशिबा को प्रभु जी तूने पवित्र आत्मा से भरा प्रभु जी और धर्मी ठहरे प्रभु जी तेरे सामने खुदा उसी प्रकार हमें भी तू पवित्र आत्मा से भर ताकि हम तेरे सन्निधि में जा सके खुदा बहुत बहुत धन्यवाद करते हैं प्रभु जी तेरा धन्यवाद करते हैं कि तू हमारे साथ है खुदा हमारे पास है इसलिए तेरा धन्यवाद करते हैं खुदा तेरे छूने से यीशु कंधे तेरे छूने से यीशु लंगड़े तू कहते बस यीशु ये बंधन टूट जाएंगे तू कहते बस यीशु टूटे दिल मिल जाएंगे तू जिंदा है जिंदा जिंदा है यीशु तू जिंदा है जिंदा जिंदा है यीशु तेरे छूने से यीशु बंधे हुए तेरे छूने से यीशु बंधे हुए तू कहते बस यीशु बंधन टूट जाएंगे तू कहते बस यीशु टूटे दिल मिल जाएंगे तू जिंदा है जिंदा जिंदा है यीशु 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 प्रेज़ लॉर्ड खुदावन तेरा खुदावन तू जिंदा है खुदा हमारे बीच मौजूद है तेरे छूने के द्वारा प्रभु जी अंधे देख उठते हैं लंगड़े चलते हैं प्रभु जी और प्रभु जी गूंगे बोलने लगते हैं तेरी एक बात काफी है हमारे जीवनों को प्रभु जी फिर से
वही पटरी पे लेके आने के लिए जिस पटरी में प्रभु जी ये तेरा राह है खुदावन, तेरी हर एक राह जो प्रभु जी स्वर्ग की ओर जाती है, तेरा वो राह प्रभु जी जो हमें सच्चाई की ओर ले चलता है, जीवन की ओर ले चलता है प्रभु जी, भरपूरी की ओर ले चलता है। तेरे छूने से प्रभु जी, तेरे कहने से हमारा जीवन सुधर जाता है। तो वही परमेश्वर है खुदावन, ना कभी बदलता है। प्रेज़ लॉर्ड, हालेलुया। धन्यवाद करते हैं खुदावन। प्रेज़ लॉर्ड। ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದೆ ನಾನು ನಿನ್ನ ಸ್ತುತಿಸಬೇಕೆಂದು ಹೆಸರಿಡಿದು ನೀ ಕರೆದೆ ಕೃಪಾಪೂರ್ಣನೇ ಕೃಪಾಪೂರ್ಣನೇ ಓ ಕೃಪಾಪೂರ್ಣನೇ ಕೃಪಾಪೂರ್ಣನೇ ಓ ಕೃಪಾಪೂರ್ಣನೇ ಉಸಿರಿರುವ ದಿನವೆಲ್ಲ
तू हमारा पिता है खुदा, तूने हमें रचा है, हमारे अंगों को, हमारे इंद्रियों को प्रभु जी, हमारे सोचों को गढ़ने वाला, रचने वाला प्रभु जी तू ही है। तू हमारा पिता है, अब्बा पिता है खुदावन। हम जब भी पुकारते हैं तो हमारे सामने तू हजूर रहता है खुदावन, हमारे लिए, हमारे हर एक कामों में प्रभु जी तू हमारा साथ देता, तू हमें बल देता, और हमारे जीवनों में प्रभु जी तेरी आशीष को तू डालता है खुदावन। तेरा वचन कहता है खुदावन कि अगर तुम विश्वास करो और तुम मांगो बिना संदेह किए, तो मेरा पिता जो स्वर्ग में है वो तुम्हारे लिए उस चीज को होने देगा। वो स्वर्ग में बैठे तुम्हारे लिए वो हो जाए ऐसा कहेगा। बस हमें विश्वास करने की देरी है खुदा, हमें मांगने की देरी है। ಸರಿಪಡಿಸುವ ತಂದೆ
ತಗಲದಂತೆ ಕಾಯುವ ನಿನ್ ಪ್ರೇಮ ಅಗಲ ಸೂರ್ಯವಾದೆಯಾಗಲಿ ರಾತ್ರಿ ಚಂದ್ರವಾದೆಯಾಗಲಿ ತಗಲದಂತೆ ಕಾಯುವ ನಿನ್ ಪ್ರೇಮ యేసయ్య 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 ನನ್ನ ದೇವರು ನೀನೇ ನನ್ನ ತಂದೆ ನೀನೇ ನೀನೇ प्रेज़ लॉर्ड। धन्यवाद प्रभु जी, हमारा पिता खुदा बाप तू है। जब हम अंधेरों में चलते हैं तेरी पवित्र आत्मा हमारे साथ रहती है खुदा बाप, हमारे रास्तों को सुधारती है, हमारे कदमों को गिरने से बचाती है, हमें वो हर एक काम जो गलत है वो करने से हमें रोकती है खुदा। खुदा बाप, हम तेरे पास आते हैं आज के दिन। हमें जो कोई लोग देख रहे हैं खुदा बाप, अगर उनके रास्ते बुरी राहों पर, अगर उनके कदम प्रभु जी गलत राहों पर चल रहे हैं, खुदावन उन्हें सही कर, उनकी आत्मा से उनके विवेक से तू बात कर खुदावन, उन्हें सही राह दिखा ताकि वो सच्चाई पर चल सके खुदावन। तूने हमें प्रभु जी सच्चाई की आत्मा दी है, ना कि प्रभु जी बुरी आत्मा। हमें परमेश्वर तूने विजयी घोषित किया है खुदावन, ना कि हारा हुआ। हमारी आत्मा प्रभु जी तुझसे अपनी शक्ति पाती है प्रभु जी, इसलिए धन्यवाद करते हैं। सब कुछ अपना प्रभु जी हम तुझ पर अर्पण करते हैं खुदा। तू ही हमारा सर्वस्व है, तू ही हमारा खुदा बाप है। हम तेरे पास आते हैं, अपने आप को तेरे चरणों में प्रभु जी अर्पण करते हैं, स्वीकार कर खुदा। आज पूरा दुनिया प्रभु जी कहीं ना कहीं तेरी स्तुति तेरी आराधना कर रही होगी। कई जिंदगियां प्रभु जी तेरे नाम को जप रही हैं, कई जिंदगियां प्रभु जी अपने बेहालों में प्रभु जी तेरे नाम को ले रही हैं। कई जिंदगियां प्रभु जी तेरे नाम को पुकार रही हैं मदद के लिए खुदावन। तेरे नाम में वो सामर्थ्य है खुदावन की उनके उन परिस्थितियों में भी प्रभु जी, चाहे वो किसी भी तरह की क्यों ना हो, तू उन्हें वो परिस्थितियों से निकालता है। तू उन्हें उन सारे छुटकारों में प्रभु जी, उन सारे परिस्थितियों में कठिनाइयों से प्रभु जी छुटकारा देता है। तेरी आत्मा में वो बल है जो हमें प्रभु जी सामर्थ्य देता है लड़ने के लिए। हमारे आत्मिक युद्ध में प्रभु जी हमें एक रहकर तेरे साथ चलने में, तेरी आत्मा के साथ प्रभु जी तेरे कंधों से कंधे मिलाकर चलने में प्रभु जी हमें मदद करता है खुदावन। तेरे नाम की स्तुति, तेरे नाम की बढ़ाई तू ही है जो हमें देखता है, हमें सही करता है। धन्यवाद करते हैं प्रभु जी, हमारी स्तुति और आराधना के द्वारा प्रभु जी तेरा नाम महिमामय होने पाए, तेरा नाम ऊंचा होने पाए, तेरे नाम की बढ़ाई होने पाए, ये मांगते हैं। हमारी दिली ख्वाहिश यही है खुदावन कि तेरा नाम ऊंचा उठने पाए खुदावन। खुदा बाप, हम तेरे पास आते हैं और प्रभु जी इस स्तुति को तेरे चरणों में रखते हैं, ग्रहण कर, स्वीकार कर खुदा। हमारे जीवनों में जो कोई लोग सुन रहे हैं उनके जीवनों में प्रभु जी हर एक परिस्थितियों में, हर एक कठिनाइयों में प्रभु जी, हर एक समस्याओं में तू उनके साथ रहेगा। तू घोषणा करता है, तू ये कहता है कि मैं तुम्हारे साथ हूं, डर मत। सच है खुदा, तू हमारे साथ है, हमें डरने की जरूरत नहीं।
परिस्थितियां कितनी भी कठिनाइयां होंगी, परिस्थितियों में प्रभु जी समस्याएं कितनी भी कठिन होंगी, लेकिन तेरा आत्मा हमारे साथ है, तेरा वचन हमारे साथ है, तेरा प्रभु जी सामर्थ हमारे साथ है। हमें डरने की जरूरत नहीं। तू चट्टान है जिस पर हमने अपना घर बनाया है प्रभु जी। तुझ पर विश्वास करते हैं, तुझ पर अपना सब कुछ वारते हैं खुदा। तू हमारा सब कुछ है खुदा। हमारा आराधना स्वीकार कर, ग्रहण कर। हमारे आराधना से प्रभु जी तू ही प्रसन्न हुआ है, ये विश्वास करता हूँ। यीशु मसीह के नाम पर ये आराधना को स्वीकार प्रभु जी तेरे स्वीकार कर ये प्रार्थना को मांगता हूँ। आमीन। भाई और बहनों, आप सबका आह्वान करते हैं। ಇವತ್ತಿನ ಒಂದು ದಿನದಲ್ಲಿ ನಾವು ಮತ್ತೊಂದು ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ನಾವು ಧ್ಯಾನಿಸೋಣ। और आज के इस दिन में परमेश्वर के वचन की ओर चलते हैं। ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಬೈಬಲ್ ಇದ್ದರೆ ಮಾರ್ಕನ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ 7ನೇ ಅಧ್ಯಾಯಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಬೈಬಲ್ ಅನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ। अगर आपके पास बाइबल है तो पवित्र शास्त्र है तो मार्कुस की किताब उसका 7वां अध्याय खोल लें। ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮೊದಲನೇ ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನೋಡುವಾಗ ಅಥವಾ ಈ 7ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಪೂರ್ಣವಾಗಿ 1ನೇ ವಚನದಿಂದ 23ನೇ ವಚನದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾದಂತ ದೇವರು ಕಲಿಸಿಕೊಟ್ಟಂತ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತರು ಕಲಿಸಿಕೊಟ್ಟಂತ ಒಂದು ಬೋಧನೆಯನ್ನು ನಾವು ಕಲಿಯೋದಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದೆ। अगर आप 7वें अध्याय के पहले वचन से लेकर 23वें पद तक अगर पढ़ते हैं तो परमेश्वर यीशु मसीह के द्वारा दी गई एक संदेश को हम सुन सकते हैं। ಕೆಲವೊಂದು ಈ ಲೌಕಿಕವಾಗಿ ನಾವು ನೋಡುವುದಾದರೆ ಮನುಷ್ಯನು ಹೊಲಸು ಎಂಬುದನ್ನು ಹೇಗೆ ಆತನು ಅಳಿತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡುವುದಾದ್ರೆ ಆತನು ಮನುಷ್ಯನು ಸ್ನಾನ ಮಾಡದೇ ಇರುವುದಾಗಲಿ ಅಥವಾ ಯಾವುದೋ ಒಂದು ಕೊಳಚೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಇರುವುದರಿಂದಾಗಲಿ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಹಲವಾರು ವಿಧಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ಧರ್ಮಗಳು ಕೂಡ ಊಟ ಮಾಡುವುದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಆಗಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಯಹೂದಿಗಳು ಊಟ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಆಗಲಿ ಕೈ ತೊಳೆದುಕೊಂಡು ಅವರು ಕ್ಲೀನ್ಲಿನೆಸ್ ಔಟ್ವರ್ಡ್ ಅಪಿಯರೆನ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಹೊರಗಡೆ ತಮ್ಮ ದೇಹದ ಬಗ್ಗೆ ಕ್ಲೀನ್ಲಿನೆಸ್ ನ ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। और अगर आप यहाँ पे देखेंगे तो परमेश्वर बताते हैं कि किस तरह से लोग आज अगर हम देखते हैं जैसे कि आप अपने आप को शुद्ध करते हैं खाने से पहले या फिर अपने आप को क्लीन करते हैं, आप साफ सुथरे रहते हैं फिर खाने जाते हैं, वैसे यहूदी लोग भी वो अपने बाहरी रूप को पूरी तरह से साफ सुथरा करके फिर खाने जाते थे। ನಮ್ಮ ದೇಹ ಅಷ್ಟೇ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿದ್ರೆ ಸಾಲುವುದಿಲ್ಲ ಎಂಬುದಕ್ಕಾಗಿ ಈ ಒಂದು ವಾಕ್ಯವೇ ಆಧಾರ। और ये जो वाक्य है वो ये कहती है कि हमारा बाहरी देह खाली ही साफ रहना जरूरी नहीं है। ದೇಹದಿಂದ ಒಳ್ಳೆಯದೇ, ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಆಗಿರುವುದು, ನಾವು ಒಳ್ಳೆ ಸ್ವಚ್ಛತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳೋದು ಒಳ್ಳೆಯದೇ, ಆದ್ರೆ ಇದ್ರ ಜೊತೆಯಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ಕೂಡ ನಾವು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು। ಅದರ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಮೊದಲನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಾಗ और माफ कीजिएगा, हमारा जो बाहरी रूप जो है वो खाली बाहरी रूप ही साफ करना या फिर शुद्ध रखना काफी नहीं है, लेकिन हमें कुछ और भी उसके साथ करना होगा। वो अगर हम देखते हैं ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಾಗ ಮೊದಲನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಫರಿಸಾಯರು ಮತ್ತು ಶಾಸ್ತ್ರಿಗಳು ಯೇಸುವಿನ ಬಳಿಗೆ ಬಂದು ಯೇಸುವನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಅವರ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಪಾಲಿಸುವುದರಿಂದ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಅವರ ಶಿಷ್ಯರ ಕುರಿತಾಗಿ यीशु स्वामी के प्रश्न करता है। और यहाँ पे जब आप अगर पहले पद से शुरुआत करते हैं, पढ़ते हैं, तो वहाँ पे कुछ फरीसी और शास्त्री दोनों मिलकर यीशु मसीह के पास आते हैं और उन्हें चेलों के विषय में कुछ चीजों को पूछते हैं। ಇಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಅವರು ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನಿಮ್ಮ ಶಿಷ್ಯರು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಕೈಕಾಲುಗಳನ್ನು ತೊಳೆದುಕೊಳ್ಳುವುದಾಗಲಿ ಅಥವಾ ಯಾವ ಒಂದು ಊರಿಗೆ ಪೇಟೆಗೆ ಹೋಗಿ ನೀರಿನಿಂದ ಅವರು ಕೈಕಾಲುಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದಾಗಲಿ ಅಥವಾ ನೀರನ್ನು ಪ್ರೋಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳದೆ ಆಹಾರವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। और वहाँ पे फरीसी और शास्त्री यीशु मसीह से पूछते हैं कि तुम्हारे जो चेले हैं वो खाने से पहले जिस प्रकार परंपरा हमारी कहती है कि खाने से पहले हाथ धो ले, ये क्यों नहीं करते? ಮೈಲಿಗೆಯ ಕೈಯಿಂದ ಯಾಕೆ ಆಹಾರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ ಎಂದು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ। 5ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಅವರು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ। और 5वें पद में यीशु मसीह उन्हें पूछते हैं, फरीसी लोग और ये शास्त्रियों में पूछते हैं कि तेरे चेले क्यों
पूर्वजों के परंपराओं पर चलना नहीं चलते और बिना धोए हाथ से रोटी क्यों खाते हैं? ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಾಕ್ಯದ ಮೂಲಕವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಉತ್ತರಿಸ್ತಾರೆ. ಆ ವಾಕ್ಯವೇನೆಂದ್ರೆ ಯೆಶಾಯನ ಬರೆದ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟ ಒಂದು ವಾಕ್ಯವಾಗಿದೆ. ಈ ಜನರು ಮಾತಿನಿಂದ ನನ್ನನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸುತ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅವರ ಮನಸ್ಸು ನನಗೆ ದೂರವಾಗಿದೆ. ಮನುಷ್ಯರು ಕಲ್ಪಿಸಿದ ಕಟ್ಟಳೆಗಳನ್ನೇ ಅವರು ಬೋಧಿಸುವುದರಿಂದ ನನಗೆ ಭಕ್ತಿ ತೋರುವುದು ವ್ಯರ್ಥ ಎಂಬುದೇ. और यहाँ पे ये यीशु मसीह उन्हें जब जवाब में यशायाह की भविष्यवाणी को वो कहते हैं कि ये जो लोग हैं, ये जो लोग होठों से तो मेरी आदर करते हैं पर उनका मन मुझसे दूर रहता है, ये व्यर्थ मेरी उपासना करते हैं क्योंकि मनुष्य की आज्ञाओं को वो धर्मोपदेश करके सिखाते हैं. ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ದೇವರು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮನುಷ್ಯನ ದೇಹದಲ್ಲಿ ಹೋಗುವಂತದ್ದು ಮನುಷ್ಯನನ್ನು ಹೊಲೆ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಹೊಲಸು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಮನುಷ್ಯನಿಂದ ಒಳಗಡೆಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಹೊರಬಿಡುವುದೇ ಅದು ಆತನನ್ನ ಹೊಲೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಅನ್ಕ್ಲೀನ್ ಪರ್ಸನ್ ಆತನನ್ನ ಹೊಲೆ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. और यहाँ पे यीशु मसीह उन्हें ये समझाने की कोशिश करते हैं, जो तुम अपने अंदर आप खाते हो या फिर मनुष्य के अंदर जो जाती है वो मनुष्य को अशुद्ध नहीं करती, बल्कि जो मनुष्य के अंदर से बाहर आती है वो मनुष्य को अशुद्ध करती है. ಇದರಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನ್ ನೀವು ಈ ಒಂದು ವಾಕ್ಯವನ್ನ ಈ ಒಂದು ಅಧ್ಯಾಯವನ್ನು ಓದುವಾಗ ಇದರಲ್ಲಿ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ದೇವರು ಯಾವ ಒಂದು ಕುರಿತು ಯಾವ ಒಂದು ವಿಷಯದ ಕುರಿತಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. और यहाँ पे आप अगर पूरे अध्याय को अगर पढ़ते हैं तो आपको बहुत ही अच्छी तरह से समझ में आएगा कि यीशु मसीह किस बारे में, किस शुद्धता के अशुद्धता के बारे में वो बात कर रहे हैं. ದೇವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಹೃದಯದ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. और यहाँ पे यीशु मसीह हमारे हृदय के बारे में बात करता है. ಈ ನಾವು ಒಂದು ಹೃದಯದಲ್ಲಿ ಏನೇನು ಆಲೋಚಿಸುತ್ತಿರುತ್ತೇವೋ ಆತನ ವಾಕ್ಯವು ಹೀಗೆ ಹೇಳ್ತದೆ, ಮನುಷ್ಯನು ಆಲೋಚನೆಯನ್ನು ದೇವರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಇರುವಾಗಲೇ ಆತನು ತಿಳಿದುಕೊಂಡವನಾಗಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. और परमेश्वर का वचन कहता है कि मनुष्य के मन में जो चीजें या सोच चलती है परमेश्वर वो सारी चीजों को जानता है. ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ 22ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಾಗ ಯಾವ್ಯಾವ ಮನುಷ್ಯನ ಮನಸ್ಸಿನೊಳಗಿಂದ ಬಂದು ಮನುಷ್ಯನನ್ನ ಹೊಲೆ ಮಾಡ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. और 22वें पद में आप अगर पढ़ेंगे तो कुछ चीजें वहां पे लिखी हैं जो मनुष्य के मन से यानी कि हृदय से बाहर निकलती है, जो मनुष्य को अशुद्ध बनाती है. ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾವು ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ಅದು ಕೊಲೆ ಆಗಿರಬಹುದು, ಆದ ಆಗಿರಬಹುದು, ಕಳ್ಳತನ, ವ್ಯಭಿಚಾರ, ಕಡುಕತನ, ಮೋಸ, ಬಣ್ಣತನ, ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು, ಬೈಗುಳು, ಸೊಕ್ಕು, ಬುದ್ಧಿಗೇಡಿತನ ಇವೇ ಮುಂತಾದವುಗಳು ಕೆಟ್ಟ ಆಲೋಚನೆಗಳು ನಮ್ಮ ಹೃದಯದಿಂದ ಬರುತ್ತವೆ. और यहाँ पे अगर उदाहरण के तौर पे बोलूं तो लोभ, दुष्टता, छल, लूचपन, कुदृष्टि, निंदा, अभिमान या फिर मूर्खता, ये सारी जो चीजें हैं ये मनुष्य के मन से निकलकर मनुष्य को अशुद्ध करती हैं. ಯಾವುದು ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ, ಆಲೋಚನೆ ಇರುತ್ತದೆ, ಹೃದಯದಲ್ಲಿ ಇರುವುದೇ ಬಾಯಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. और परमेश्वर के वचन में ये भी लिखा है कि जो कुछ हृदय में होता है वही मनुष्य के मुंह से बाहर निकलता है. ಹಾಗಾದ್ರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಒಂದು ಇವತ್ತಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಏನೆಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡೋದಾದ್ರೆ, और आज के दिन में एक प्रश्न है आपके सामने मैं रखना चाहूंगा, वो क्या है? ನೀವು ಭಾನುವಾರ ಕ್ರೈಸ್ತರಾಗಿ ಸಭೆಗೆ ಒಂದು ಆರಾಧನೆ ಮಾಡಿ ಇಷ್ಟೇ ಸಾಕು ಜೀವನ, ದೇವರನ್ನ ನಾನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ, ದೇವರನ್ನ ನಾನು ಗ್ರಹಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಸಾಕು ಎಂಬುದಾಗಿ ಯೋಚಿಸುವವರಾಗಿದ್ದಾರೆ, ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಹೃದಯವನ್ನ ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳುವವರಾಗಿದ್ದಾರೆ. और क्या आप रविवार को जाने वाले विश्वासी के रूप में यहाँ पे आकर परमेश्वर के वचन को पढ़ते हैं और भूल जाते हैं, या आप सही में परमेश्वर को ग्रहण करके अपने हृदय में परमेश्वर के वचन को रखकर चलते हैं? ವಿಶೇಷವಾಗಿ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ, ಯಾರಾದರೂ ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿದ್ದರೆ ಆತನು ಒಂದು ಹೊಸ ಸೃಷ್ಟಿ, ನೂತನ ಸೃಷ್ಟಿ ಆಗ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ದೇವರ ವಾಕ್ಯ ಓದ್ತೇವೆ. और यहाँ पे परमेश्वर का वचन भी ये कहता है, जो परमेश्वर को जानता है, यीशु मसीह पे विश्वास करता है, वो नया सृष्टि है. ಹಳೆಯದೆಲ್ಲ ಹೋಯಿತು, ಎಲ್ಲ ಹೊಸದಾಯಿತು ಎಂಬುದಾಗಿ. और हम ये भी सुनते हैं कि जो पुराना था वो चला गया, जो कुछ अभी सब कुछ नया है. ಆದರೆ ಕೆಲವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನಾವು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಗ್ರಹಿಸಿಕೊಳ್ತೇವೆ, ಬ್ಯಾಪ್ಟಿಸಮ್ ಅನ್ನು ತಗೊಳ್ತೇವೆ, ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ತಗೊಳ್ತೇವೆ, ಆದರೆ ನಮ್ಮ ಒಂದು ದಿನನಿತ್ಯದ ಕಾರ್ಯಗಳು ಹಾಗೆ ಇರ್ತವೆ. और बहुत बार ऐसा होता है कि हम एक ईसाई होकर, परमेश्वर के विश्वासी होकर बपतिस्मा लेते हैं और परमेश्वर के में चलते भी हैं, लेकिन हमारा दिनचर्या
यानी कि हर दिन का कार्य भी वैसा का वैसा ही गंदा का गंदा रहता है। ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪೌಲನು ಬರೀತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಮ ಈ ಜಗಳಗಳು, ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚುಗಳು ಇವೆಲ್ಲ ಎಲ್ಲಿಂದ ಬರುತ್ತವೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆತನು ಕೇಳ್ತಾನೆ. और पौलुस यहाँ पे पूछता भी है कि ये जो झगड़ा होता है या फिर एक दूसरे के साथ तो बुरा भला या फिर गाली गलौज जो है वो कहाँ से आता है? ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪಾಪ ಇರುವುದರಿಂದ ಅವು ನಮ್ಮ ಹೃದಯದಿಂದ ನಾವು ಇವೆಲ್ಲ ಜಗಳಗಳನ್ನ, ವ್ಯಾಜ್ಯಗಳನ್ನ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೇವೆ. और क्योंकि हमारे अंदर पाप है इसीलिए ये जो झगड़ा होता है या फिर गाली गलौज होती है ये हमारे अंदर से निकलती है। ಆದ್ದರಿಂದ ಪ್ರಿಯರೇ, ನಾವು ನಮ್ಮನ್ನೇ ನಾವು ಪರೀಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ನಾವು ಈ ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ನಮಗೆ ಕೃಪೆ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಕೃಪೆ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಏನು ಎಲ್ಲ ಹಳೆ ಜೀವಿತವನ್ನೇ ನಾವು ಜೀವಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. और इसीलिए भाई और बहनों को हमें अपने जीवन को सही करना है। हमें क्योंकि हमारे ऊपर जो करुणा है परमेश्वर की, उसे लेते हुए हमें अपने जीवन को सही करना है, ना कि हमें उसे खराब करना है। ಇದು ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ 6ನೇ ವಾಕ್ಯ, ಇದು ಯೆಶಾಯನ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆಯ ಒಂದು ವಾಕ್ಯನ ನಾವು ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ಮೊದಲನೇದು, ಈ ಜನರು ಮಾತಿನಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸುತ್ತಾರೆ ಆದರೆ ಅವರ ಮನಸ್ಸು ನಮಗೆ ದೂರವಾಗಿದೆ. और जैसे कि यशायाह की भविष्यवाणी कहती है कि ये लोग होठों से मेरी आदर करते हैं लेकिन पर उनका मन मुझसे कई कोसों दूर है। ಅಂದ್ರೆ ನೀವು ಇವತ್ತಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ 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 ಎಂಬುದಾಗಿ ಅಥವಾ ಎಷ್ಟೋ ಮಾತುಗಳನ್ನು ನೀವು ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಆಗಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಓದುವುದರಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ನೀವು ವಿಲೀನರಾಗಿದ್ದರು. और हो सकता है कि आज आप परमेश्वर में बहुत ज्यादा लीन हुए हों या फिर हमेशा परमेश्वर की आराधना कर रहे हों, उसके गीतों को गा रहे हों या फिर उसे आराधना में उसको तेरी स्तुति हो, तेरी आराधना हो, हमेशा कहते हो। ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಹೃದಯವನ್ನ ನೀವು ಸರಿಯಾಗಿ ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳದಿದ್ದರೆ, ನಿಮ್ಮ ಮಾತುಗಳನ್ನು, ಬಾಯಿಂದ ಹೊರಡುವಂತ ಮಾತುಗಳನ್ನು ನೀವು ಸರಿಯಾಗಿ ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳದಿದ್ದರೆ, और अगर लेकिन उसके बाद अगर आपके मुंह से निकली हुई बातों पर, अपने मन की सोचों पर, आपके मन से निकल रही, दिल से निकल रही हर एक बात पर अगर आपने लगाम नहीं लगाई है या फिर आपने उसे ध्यान नहीं दिया है, ವಿಶ್ವಾಸವು ನಮ್ಮ ಒಂದು ಮಾತಿನಿಂದ ಅಲ್ಲ, ಅದನ್ನ ಕಾರ್ಯರೂಪದಲ್ಲಿ ನಾವು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರಬೇಕೆಂದಾಗಿ ಪೌಲನು ಹೇಳ್ತಾರೆ. और लेकिन पौलुस कहता है कि विश्वास जो है वो केवल हमारे मुंह से निकली हुई इस शब्दों के द्वारा ही नहीं लेकिन हमारे कार्य रूपी भी होनी चाहिए। ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಕೇಳುವಾಗಲೂ, ನಾವು ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಾಗಲೂ, ನಾವು ನಮ್ಮ ಹೃದಯದಿಂದ ಈ ಕೆಟ್ಟ ಭಾವನೆಗಳು, ಇಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಂತ ಕೆಟ್ಟ ಭಾವನೆಗಳು ಅಥವಾ ಕೆಟ್ಟ ಆಲೋಚನೆಗಳು ನಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇದ್ದರೆ ನಾವು ಕ್ಷಣವೇ ದೇವರ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ದೇವರಿಗೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಒಪ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಕೇಳಬೇಕು. जैसे कि हमने देखा कि अगर हमारे मन में अगर ऐसा कुछ है, हृदय हमारा खराब है, हम कुछ बुरी भला या तो फिर बुरा भला कहते हैं या फिर गाली गलौज करते हैं, तो हमें परमेश्वर के भवन में जाकर परमेश्वर की सन्निधि में रहकर इन सारे बातों की माफी मांगनी बहुत जरूरी है दोस्तों। ಯಾಕೆಂದರೆ ನಾವು ಈ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನ ನಾವು ಕಿವಿ ಕೊಡದೇ ಇದ್ರೆ, ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಒಂದು ಬಾಯಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಬಾಯಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನಾಯ್ತು, ಒಂದು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರೆ ಏನಾಯ್ತು, ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಮುಂಬರುವ ನಮ್ಮ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಭವಿಷ್ಯಕ್ಕೆ ನಾವೇ ಅಡೆತಡೆಯಾಗಿರ್ತೇವೆ. और अगर इन छोटी छोटी चीजों पर ये जो छोटी छोटी बातें हैं, जैसे कि अगर छोटा सा झूठ बोल दिया तो क्या हो गया, यहाँ पे थोड़ी सी गाली दे दी तो क्या हो गया, अगर ये सारी चीजों को अगर हम ध्यान में ना रखें तो आगे आने वाली जो हमारे भविष्य के लिए हम ही एक रास्ते का पत्थर बन जाते हैं। ಆದ್ದರಿಂದ ಪ್ರಿಯರೇ, ಇವತ್ತಿನ ದಿನದಲ್ಲಿ ನೀವು ಯೋಚಿಸಬೇಕಾದಂತ ಒಂದು ವಿಷಯ ಏನಂದ್ರೆ, ನಾವು ಫರಿಸಾಯರ, ನಾವು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಕ್ರೈಸ್ತರ ಅಥವಾ ದೇವರಲ್ಲಿ ನಾವು ಬೆಳೀತಾ ಇದ್ದೀವ, ನಮ್ಮನ್ನೇ ನಾವು ದಿನೇ ದಿನೇ ನಾವು ಆತ್ಮಿಕತೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವ ಎಂಬುದಾಗಿ ನಮ್ಮನ್ನೇ ನಾವು ಪರೀಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು. और आज के दिन हमें अपने आप को परीक्षा में डालना है कि हम उन फरीसी और शास्त्रियों के जैसे परंपराओं को पालन करते हुए चल रहे हैं या हम अपने जीवनों को सुधारने के लिए अपने जीवन में झांक कर परीक्षा में डाल रहे हैं।
ಒಂದು ವಾಕ್ಯಕ್ಕಾಗಿ ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಈ ಒಂದು ವಾಕ್ಯದ ಮೂಲಕವಾಗಿ ನೀವು ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಹೊಂದಿದ್ದೀರಿ ಮತ್ತು ಇದರ ವಾಕ್ಯದ ಮೂಲಕವಾಗಿ ದೇವರ ಪ್ರಕಟಣೆಯು ನಿಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಮೂಡಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ಆಶಿಸುತ್ತೇನೆ. और इस वचन के द्वारा परमेश्वर आशीष करे आप सभी को, और चाहता हूं कि परमेश्वर इस वचन के द्वारा आपके जीवन में कार्य भी कर सके, और ये वचन आप गहराई से समझें और इस पर चलने की कोशिश करें. ಚಿಕ್ಕ ಪ್ರಾರ್ಥನೆಯ ಮೂಲಕವಾಗಿ ನಾವು ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು एक छोटी सी प्रार्थना करके इस संदेश को यहाँ खत्म करता हूँ. ನಮ್ಮನ್ನು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಪ್ರೀತಿಸುವ ನಮ್ಮ ಸ್ವರ್ಗೀಯ ತಂದೆಯಾದ ದೇವರೇ, हमारे प्यारे खुदावन, ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ, ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಾಕ್ಯಕ್ಕಾಗಿ ನಿಮಗೆ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ ಸ್ವಾಮಿ. और इस अच्छे वचन के लिए प्रभु जी हम तेरा धन्यवाद करते हैं. ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ, ನಿನ್ನ ವಾಕ್ಯವು ಕರ್ತನ ಇಬ್ಬಾಯಿ ಕತ್ತಿಯಂತೆಯೂ ಹರಿತವಾದದ್ದು ಎಂಬುದಾಗಿ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ ಸ್ವಾಮಿ. और खुदावन तेरा जो वचन है वो दो धारी तलवार है प्रभु जी. ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ ಸ್ತೋತ್ರ. ಈ ಒಂದು ವಾಕ್ಯ ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮ ಹೃದಯಗಳನ್ನು ನಾವು ಶುದ್ಧಿಪಡಿಸಿಕೊಂಡು ಸ್ವಾಮಿ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸುಗಳನ್ನು ನಾವು ಶುದ್ಧಿಪಡಿಸಿಕೊಂಡು ಕರ್ತನೆ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಹೊಸ ಜೀವಿತವನ್ನು ನಾವು ಜೀವಿಸೋದಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾನೆ ಆದ್ರೆ. और खुदावन हमें मदद कर कि तेरे वचनों के हिसाब से चलकर, तेरे वचनों के हिसाब से गढ़कर प्रभु जी हम अपने जीवन को तेरे हिसाब से और सत्य में चलने की क्षमता हमारे अंदर आए, ऐसा मदद कर खुदा. ಅದು ಕರ್ತನಾದ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ ಸ್ತೋತ್ರ, ನಾವು ಕೃಪೆಗೆ ಒಂದು ಕರ್ತನೆ ಅಭಾಗ್ಯರಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ತಂದೆಯಾದ ದೇವರೇ, ನಾವು ಬಿದ್ದು ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ ಸ್ತೋತ್ರ, ಮತ್ತೆ ಆ ಕೃಪೆ ಮೂಲಕವಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ನೀವು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಸ್ತೋತ್ರ. प्रभु जी तेरा धन्यवाद करते हैं क्योंकि तेरी करुणा जो है उसके कारण ही ये हम जो गिर गए थे हमें फिर से खड़े होने का मौका मिला. ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ ಸ್ತೋತ್ರ. ಪ್ರತಿನಿತ್ಯವೂ ಸ್ವಾಮಿ, ಪ್ರತಿ ಕ್ಷಣ ಸ್ವಾಮಿ, ನೀವು ಬರುವಂತ ದಿನಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇದನ್ನು ನೋಡುತ್ತಾ ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ, ನಮ್ಮನ್ನೇ ನಾವು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತೆ ಸ್ವಾಮಿ ನಮಗೆ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ, ಆತ್ಮಿಕತೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಯುವಂತ ಒಂದು ಜ್ಞಾನವನ್ನು ಕೊಡಬೇಕೆಂದು ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇವೆ. और खुदावन हम जो खो गए थे प्रभु जी, हम धन्यवाद करते हैं कि तेरे वचनों के द्वारा तेरे में रहते हुए हमें प्रभु जी अपने आत्मा को सही करने में और अपने आत्मा में बढ़ने का एक मौका दिया. इसके ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇವೆ ಸ್ವಾಮಿ, ಈ ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ಗೋಸ್ಕರ ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ, ಎಷ್ಟೋ ಫ್ಯಾಮಿಲಿಗಳು ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ, ಈ ಲೋಕದಲ್ಲಿರುವಂತ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಇದರ ಒಂದು ಪ್ರಭಾವದಿಂದ ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ ಸ್ತೋತ್ರ, ಅವರು ದಬ್ಬಲ್ಪಟ್ಟವರಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ತಂದೆಯಾದ ನೋವನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸ್ವಾಮಿ. और खुदावन हम प्रार्थना करते हैं कि इस कोरोना वायरस के दौरान प्रभु जी बहुत सारे ऐसे परिवार हैं जो प्रभु जी इसके तले दब के प्रभु जी उनका परिवार नष्ट होते जा रहा है प्रभु जी. ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ, ಎಷ್ಟೋ ಜನ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡು, ಎಷ್ಟೋ ಜನ ಕೆಲಸವನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡು, ಎಷ್ಟೋ ಜನ ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ ಆ ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಆಹಾರ ಇಲ್ಲದೆ ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ ಒದ್ದಾಡುವಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕರ್ತನೆ ಕರುಣಾಮಯವಾದಂತ ನೀವು ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ ಸ್ತೋತ್ರ, कृपे करुणेಯನ್ನು ತೋರಿಸಬೇಕೆಂದು ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ. और खुदावन हम प्रार्थना करते हैं कि कितने सारे व्यवसाय करने वाले प्रभु जी उनके व्यवसाय बंद हो चुकी है. बहुत सारे लोग अपने इन नौकरियों को खो चुके हैं. खुदावन तेरी करुणा उनके ऊपर होने पाए प्रभु जी, तेरे करुणा के द्वारा प्रभु जी वो पुनः अपने परिवारों के साथ समेत प्रभु जी वो कुछ काम कर सके और अपने परिवार को चला सके, ऐसा मदद कर. ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ ಸ್ತೋತ್ರ, ಈ ಒಂದು ಮಹಾಮಾರಿ ಹೋಗಿ ಸ್ವಾಮಿ ತಂದೆಯಾದ ದೇವರೇ ಸ್ತೋತ್ರ, ನಿನ್ನ ಕರುಣೆಯನ್ನು ಕರ್ತನಾದ ದೇವರೇ ಜನರು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತೆ, ನಿನ್ನ ಕರುಣೆಯ ಕರ್ತನ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮೇಲೆ ಸ್ವಾಮಿ ನಿನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ ಬರಬೇಕೆಂದಾಗಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ, और खुदावन हर कोई ये तेरे इस करुणा को समझ सके और तेरी करुणा और दया इन सभी पर आ सके प्रभु जी, ये प्रार्थना करते हुए ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ನಾಮದಲ್ಲಿ ಈ ಉಚಿತ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. यीशु क्रिस्त के नाम पर ये ईश्वर प्रार्थना मांगते हैं. आमीन.